हे जे बघता आहेत ते गोव्याचे लिकर शॉपिंग मॉलच। इकडे सगळ्या प्रकारचे अल्कोहोल तुम्हाला मिळतील। तर चला हा शॉपिंग मॉल थोडासा एक्सप्लोर करूया। तर आता मी शोरमा घेते। तर इथला शोरमा खूपच छान आहे। काका छान बनवतात शोरमा। बघू शकता तुम्ही ते कसे बनवतात। तर इथे एक शोरमा 100 रुपीज मध्ये आहे, पण 4 शोरमा घेतले तर 300 रुपीज मध्ये मिळतात। आणि 2 घेतले तर 150 ला मिळतात। तर आता आमचं खाऊन पिऊन झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे टिटोस लेनला। या लेनला खूप सारे मोठे क्लब्स तुम्हाला बघायला मिळतील, जसं की हा समोरच दिसतो आहे तो आहे हमरीज क्लब आणि हा आहे लो क्लब। पावसामुळे हे क्लब बंद आहे, पण हेच क्लब माझ्या हिशोबाने ऑक्टोबर पासून चालू होतील। तर मी आता बागा लाईनला जात होती, टिटोस लाईनला आली आहे मी आता। तर पाऊस बघू शकता तुम्ही, किती सारा पाऊस पडतो आहे। तर मी ॲक्टिवा पण घेतली आहे, पण ॲक्टिवा चालवायला पण होणार नाहीये, एवढा पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये शूट करणं जमणारच नाहीये। तर बघूया आता थोडा पाऊस गेल्यानंतर किती शूट होईल तेवढं मी शूट करते। तर टिटोस लेनला सुरुवात झाली आहे। तर इकडे खूप सारे क्लब तुम्हाला बघायला मिळतील। तर ह्या लेनच्या लास्टला आहे मॅम्बो क्लब। तर इथूनच सुरुवात करूया आणि पुढे पुढे जाऊया। या लेनला तुम्हाला फ्री एंट्री वाले क्लब पण मिळणार आणि पेड एंट्री वाले पण क्लब मिळणार। टिटोस क्लब हा पेड एंट्री क्लब आहे, तर त्याची एंट्री 2000 रुपये आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही 1500 रुपये यूज करू शकता। बघायला गेलं तर एकदम कमी पण नाहीये, क्राऊड तर आहे। तर इकडे रेस्टॉरंट वगैरे पण आहे, बार वगैरे आहे। बाहर आ जाए फुलच आहे थोडं। डान्स वगैरे होतात ते।
होता टिटोस लेन। तर तुम्हाला टिटोस लेन पावसामध्ये बघायला कसा वाटला? कमेंटमध्ये मला नक्की सांगा।